भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे। साकोली तालुक्यातील उमरझरी येथे शेतात काम करत असताना एका महिलेवर चक्क वाघाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून परिसरात भीतीचे वातावरण आहे। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील उमरझरी गावात सकाळच्या सुमारास एक थरारक घटना घडली। माया रामकृष्ण सोनवणे या महिला आपल्या पतीसोबत शेतात मिरची तोडण्याचे काम करीत होत्या। याच वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली। क्षणार्धात झालेल्या या हल्ल्यात वाघाने महिलेच्या मानेवर आणि शरीराच्या विविध भागांवर निर्दयी चावे घेतले। महिला गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत शेतात कोसळली। दरम्यान महिलेच्या पतीने प्रसंगावधान दाखवत हातातील मिरचीची पिशवी वाघावर फेकली। या अनपेक्षित प्रतिकारामुळे वाघाने पळ काढला आणि महिलेचा जीव थोडक्यात वाचला। जखमी महिलेला तात्काळ साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर संपूर्ण उमरझरी परिसरात भीतीचे सावट पसरले आहे। ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप असून वन विभागावर निष्क्रियतेचा आरोप केला जात आहे। धोकादायक वाघाला तात्काळ जेरबंद करण्याची आणि जखमी महिलेला आर्थिक मदत देण्याची जोरदार मागणी आता होत आहे। ही घटना खरंच धक्कादायक असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। वन विभाग यावर कितपत वेगाने आणि प्रभावी कारवाई करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।